नमस्कार, टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण हिरव्या मिरचीचं ताज्या वाटणातील अस्सल गावरान चव असलेलं खारं वांग्याची रेसिपी पाहणार आहोत। एकदा जर तुम्ही या पद्धतीने केलेलं खारं वांग खाल तर याची टेस्ट विसरणार नाही। अगदी अप्रतिम टेस्ट असलेलं खारं वांग या पद्धतीने तयार होतं। वांग्याची कोणतीही भाजी बनवत असाल तरी ही एक स्टेप करणं खूप गरजेचं आहे। ती कोणती ती व्हिडिओमध्ये मी पुढे सांगितलेलं आहे, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। खारं वांग बनवण्यासाठी आपण मसालाही फ्रेशच बनवणार आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। खारं वांग बनवण्यासाठी इथे मी 300 ग्रॅम फ्रेश वांगी घेतलेले आहेत। वांगी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। एका बाउलमध्ये पाणी घेतलं, त्यामध्ये 1 चमचा मीठ घातलेलं आहे। पाण्यामध्ये मीठ विरघळून घेतलं आणि त्यामध्ये धुतलेली वांगी घालून घ्यायची आहे। बऱ्याच वेळा वांग्यांना कीड लागू नये यासाठी औषध फवारणी केली जाते। हे निघण्यासाठी आपण वांगी मिठाच्या पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवणार आहे। अर्धा तास होतोय तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया। मसाल्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे, 1 चमचा हळद, 2 चमचे किसलेलं सुकं खोबरं, 2 चमचे धने, 1 चमचा पांढरे तीळ, 2 चमचे मीठ, 1 मीडियम साईजचा कांदा उभा कापून घेतलेला आहे, 2 इंच आलं, 8 ते 10 लसूण पाकळ्या, 12 ते 15 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे। खडा मसाल्यांमध्ये 2 तमालपत्र, 2 हिरवे विलायची, 2 इंच दालचिनीचे तुकडे, 1 स्टार फूल, 6 ते 7 लवंगा, 5 ते 6 मिरे। गॅसवरती कढई गरम केली आणि कढईमध्ये धने घातले आहेत। अधूनमधून हलवत आपल्याला धने लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। थोडे धने भाजले की त्यामध्ये खडा मसाला घालून तोही आपण भाजून घेणार आहे। बघा, खडा मसाला आणि धने भाजलेचा मस्त वास येत आहे। तर हे भाजून झालेलं आहे, प्लेटमध्ये काढून घेऊया। आणि याच कढईमध्ये तीळ आपण घालून तीळही अधूनमधून सतत हलवत लालसर होईपर्यंत आपल्याला तीळही भाजून घ्यायचे आहेत। बघा, तीळ उडायला लागलेले आहेत आणि तिळाचा कलरही लालसर झालेला आहे। भाजलेले तीळ प्लेटमध्ये काढून घेऊया। तीळ काढले की त्याच कढईमध्ये मी शेंगदाणे घालून भाजून घेणार आहे। शेंगदाणेही अधूनमधून हलवून आपल्याला छान लालसर खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं की लाईक आणि शेअर करायला विसरू नका। शेंगदाणे भाजलेले काढून घेतले, त्याच कढईमध्ये मी 1 चमचा तेल घातलं आणि त्या तेलामध्ये धुतलेल्या हिरव्या मिरच्या घालून अधूनमधून सतत हलवत मिरच्यांचा कलर बदलेपर्यंत मिरच्या भाजून घेतल्या आणि त्या प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। त्याच तेलामध्ये कांदा घालून घ्यायचा, अधूनमधून हलवत लालसर होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे। कांद्याचा कलर बदलला, त्यामध्ये किसलेलं खोबरं, आलं आणि लसूण घालून घ्यायचं आहे। आता पुन्हा हे थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। बघा, याचाही कलर बदलायला सुरुवात झालेली आहे, लालसर झालेला आहे। भाजून झालं की आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया। बघा, लालसर झालेलं आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया। सगळे भाजलेलं आपण थंड झालं की मिक्सरला बारीक करून घेणार आहे। इथं सर्व साहित्य मी भाजून घेतलेलं आहे। आता सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये धने आणि गरम मसाला बारीक करून घेऊया। त्यानंतर शेंगदाण्याचा कूट, त्यानंतर आलं, लसूण, खोबरं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर एकत्र घालून मी बारीक करून घेतलेलं आहे। एक एक करून सर्व मिक्सरला मी बारीक करून घेतले। आता हे सर्व साहित्य एकत्र करून घेऊया। आता यामध्ये 1 चमचा हळद घालून घ्यायची आहे। हळद घातल्यानंतर त्यामध्ये जे आपण मीठ घेतलं होतं ते सर्व मीठ घालून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट आणि मिठाचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता। त्यानंतर इथे 1 चमचा मी तेल घातलेलं आहे। तेल घातल्यानंतर सर्व साहित्य आहे ते आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मीठ आणि तिखट सगळीकडे व्यवस्थित लागलं जातं। ज्या मी मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मीडियम तिखट आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट मिठाचं प्रमाण घालू शकता। आता मिठाच्या पाण्यात जी वांगी भिजत ठेवली होती ती पुन्हा मी स्वच्छ धुवून घेतली आणि याला काप करून घेतलेले आहेत आणि इथं थोडेसे काटे जे असतात ते असे चाकूने काढून घ्यायचे आहेत। आणि वांग्याचे काप जे केले आहेत असे मधून फोडून घ्यायचे। असं फोडून घेतल्यामुळे जर वांग्याला मध्ये कुठं कीड असेल तर तेही दिसतं आणि वांग्यामध्ये मसाला भरल्यानंतर अगदी छान आतपर्यंत मसाला जातो।
अशाच पद्धतीने आपण सर्व वांग्यांना काप करून घेऊया। तुम्ही जर जास्त वांग्याची भाजी बनवत असाल तर वांगी मधून कापल्यानंतर पाण्यामध्ये ठेवा, कारण ती काळी पडतात। पण इथं माझी थोडीच वांगी असल्यामुळे मी पाण्यामध्ये ठेवली नाहीत। आता काप केलेल्या वांग्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा, बसल तेवढा मसाला घालायचा, वरून हलक्या हाताने वांगी अशी दाबून घ्यायची। याच पद्धतीने मी सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेणार आहे। बघा, अशाच पद्धतीने सर्व वांग्यामध्ये मसाला भरून घेतला आणि मसाला जो थोडासा शिल्लक राहिलेला आहे तो आपण फोडणीमध्ये घालणार आहे। अशाच पद्धतीने मी सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे। गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आणि कढईमध्ये मी 3 टेबलस्पून तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की छोटा चमचा मोहरी तडतडली, 1 छोटा चमचा जिरे घातले आणि जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये एक 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टेचून घेतलेल्या आहेत ते घातल्या। लसूण भाजला की त्यामध्ये जो आपला हिरवा वाटण आहे जे शिल्लक राहिलं होतं ते घालायचं आणि तेल सुटेपर्यंत हेही वाटण थोडंसं छान असं परतून घ्यायचं। वाटणाला तेल सुटलेलं आहे त्यामध्ये आता मसाला भरलेली वांगी घालून घ्यायची आहेत आणि तेलामध्ये छान अशी वांगी मिक्स करून घ्यायची। वांगी मिक्स करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो करून 1 मिनिट तेलावरती वांगी आपण वाफवून घेणार आहे। 1 मिनिट झालेला आहे, झाकण काढलं तर पुन्हा वांगी असे हलवून घ्यायची। बघा, वांग्याचा कलरही बदललेला आहे, छान वांगी वाफवलेले आहेत। आता यामध्ये गरम केलेलं अर्धा ग्लास मी पाणी घालणार आहे। जर तुम्हाला थोडासा वांग्याचा रस्सा जास्त करायचा असेल तर पाणी तुम्ही जास्त घालू शकता। पाणी घातल्यानंतर वांगी पाण्यामध्ये मिक्स केली, यावरती झाकण ठेवून आपण लो गॅसवरती 5 मिनिट वांग शिजत ठेवलं होतं। 5 मिनिटानंतर यावरती झाकण काढलं आणि एकदा हलवून घेतलेले आहेत। अधूनमधून 1-2 वेळा अशीच वांगी हलवून घ्यायची आहेत, म्हणजे जरी त्यातलं पाणी आटलं तर वांगी खाली लागू नयेत यासाठी आपल्याला असं अधूनमधून हलवून घ्यायचं आहे। पुन्हा मी झाकण ठेवून 5 मिनिटं वाफवली, वांग मस्त शिजलेलं आहे। तुम्ही पाहू शकता वांग्याला ग्रेव्ही ही अगदी छान आलेली आहे। तयार वांग एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे। या पद्धतीने खारं वांग तुम्ही एकदा नक्की करून पहा। अगदी अप्रतिम टेस्ट असलेलं झणझणीत आणि चमचमीत खारं वांग इथं आपलं तयार झालेलं आहे। असं खारं वांग तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता। गरम गरम भाकरीबरोबर अगदी मस्त लागतं। एकदा या पद्धतीने वांग नक्की करून पहा। थँक्यू।